राज्यासाठी पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी. मुंबई, नाशिक, पालघरसह काही भागात पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसाने सोलापूर शहरालगत वाहणारी आदिला नदी प्रवाहित. नदी शेजारच्या घरांमध्ये पाणी शिरलं. सीना नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावरील सर्व्हिस रोड गेला वाहून. अक्कलकोटमधील नदी नाले ओसंडून. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. शेतांमध्ये गुडघाभर पाणी. पिकं उद्ध्वस्त. मेहकरी नदीला पूर. पुंडी गाव पाण्याखाली. पुराच्या वेढ्यात शेतकरी वाहून गेला. धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली. अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला. तेरणा धरण ओव्हरफ्लो. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर भूम तालुक्यात नुकसानाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर. शहराच्या नेप्ती परिसरात गुडघाभर पाणी. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. मुसळधार पाऊस. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत. राहता तालुक्यात हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली. लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर. बेळसावंगीमधील ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील विसर्ग केला कमी. पंढरपूरच्या भीमा नदीला पूर. 4 महिन्यात 7व्यांदा वाढली भीमा नदीची पातळी. नदी काठावरची मंदिरं पाण्याखाली. अतिवृष्टीनं शेतकरी हवालदिल. आत्महत्येचा प्रयत्न. जालन्याच्या भोकरदनमध्ये रात्री मुसळधार पाऊस. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान. अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत तर पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. नाशिकच्या येवल्यातल्या कोळगंगा नदीला महापूर. पुराचं पाणी 50 घरात घुसलं. मनमाडमधील पांझण आणि रामगुळणा नदीला पूर. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचा इशारा. संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा फटका. हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे खाम नदीला पूर. मुकुंदनगर भागात नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. रस्त्यावर मोसंबी फेकून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप. नांदेडमधल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. विष्णुपुरी धरणाचे 17 दरवाजे उघडले. पुराच्या पाण्यातून निघाला ब्रह्मोत्सव. पालखी महोत्सव. रेल्वे रुळ खचल्यामुळे गंगाखेड परळी मार्गावर रेल्वेची वाहतूक बंद. छत्तीसगडमधल्या पावसामुळे 6व्यांदा भामरागड तालुक्याचा गडचिरोलीशी संपर्क तुटला. पावसामुळे घर कोसळलं. तात्काळ पंचनामा करून मदतीची मागणी.